मिलिंद पुन्हा मिलिंद प्रश्न, एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद। विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे। औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने 12 डिसेंबर 1955 रोजी सभा भरविण्यात आली होती। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते। त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री शंकरराव देव यांच्या 7 डिसेंबर रोजी महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला। श्री शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की महाविद्यालयाला केवळ मिलिंद हे नाव देऊन भागणार नाही, तर अक्रोधाने क्रोध जिंकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार तिथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्री देवांच्या टीकेसंबंधी बोलताना म्हणाले, मिलिंद हा एक ग्रीक होता। त्याला आपल्या विद्वतेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडाव्याचे नाहीत। त्याने जगाला आव्हानही दिले होते। त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खूबरोबर वाद करावा, पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही। मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता। तो काही तत्वज्ञानी नव्हता किंवा जाणा विद्वानही नव्हता। त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते, पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही। महाप्रयासाने नागसेन भिक्खूला तयार केलं गेलं। मिलिंदाच चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असा त्याने निश्चय केला, मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो। नागसेन हा ब्राह्मण होता। वयाच्या 7व्या वर्षी त्यानं आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं। अशा या नागसेनाने भिक्खू लोकांचा आग्रह मान्य केला। नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला। त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे। त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्ह असं नाव आहे। या पुस्तकाचं मराठीत भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे। या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे। त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे। म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला नागसेन वन असं नाव दिलं। मिलिंद हरला व बौद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेलं नाही। मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे असं माझं मत आहे। शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे।